लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। नाशिक येथील अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाची वैद्यकीय घटना घडली। सांगली येथून कोल्हापूरपर्यंत ग्रीन कॉरिडॉरद्वारे यकृताची जलद वाहतूक करण्यात आली, तर कोल्हापूर येथून कार्डियक एअर ॲम्ब्युलन्सद्वारे अवघ्या 2 तासात नाशिक येथे यकृत आणण्यात आले। त्यानंतर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली। ग्रीन कॉरिडॉर व कार्डियक एअर ॲम्ब्युलन्सच्या संयुक्त वापरातून करण्यात आलेली ही विशेष प्रकारची यकृत प्रत्यारोपण प्रक्रिया अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये पार पडली आहे। सांगली येथील 69 वर्षीय रुग्णाच्या नातेवाईकांनी समाजहित जपत व जीवनदायी यकृत दानाचा निर्णय घेतला। या निर्णयामुळे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील 51 वर्षीय रुग्णाला जो तीव्र यकृत सिरोसिसने ग्रस्त होता त्याला उपचाराची संधी मिळाली। संबंधित रुग्ण अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक येथे उपचारासाठी दाखल होता। याबाबतची अधिक माहिती येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली। डॉक्टर संदीप सबनीस, मी अशोका मेडिकल हॉस्पिटल येथे जनरल GI आणि हिपॅटोबिलियरी सर्जरीमध्ये कार्यरत आहे। तर ह्या हिपॅटोबिलियरी सर्जरीचाच एक भाग म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांटेशन असतं। आपण आत्ताच ह्या ट्रान्सपोर्टबद्दल ऐकलं, लिव्हर ऑर्गन आमच्यापर्यंत पोचलं आहे आणि आम्ही आता लिव्हरची सर्जरी सुरू करतो आहे। ही सर्जरी साधारण पुढचे 6 ते 8 तास चालेल। 8 तासानंतर पेशंटला आपण ICUमध्ये शिफ्ट करू। पुढचे 1 आठवडा ते 10 दिवस हा कालावधी पेशंट आपल्यासोबत राहणार आहे। हळूहळू त्यांच्या ॲक्टिव्हिटी जसं इम्प्रूव्ह होत जातील तसं आपण पेशंटला चालवतो, जेवण सुरू करतो आणि आपण अशी अपेक्षा करू की पुढच्या 10 दिवसांमध्ये हा पेशंट एक नवीन लिव्हर घेऊन आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करू शकेल। तर आणि हे सगळा जो प्रवास आहे 2 तास 10 मिनिटाचा हा पूर्णपणे अनइव्हेंटफुल झाला आहे आणि हे शक्य झालं तर ग्रीन कॉरिडॉर ज्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटची खूप मोठी मदत आपल्याला मिळते। तर त्यामुळे तो जो अवधी होता बाय रोड ट्रान्सपोर्टेशनचा तो सुद्धा अतिशय कमी वेळात पार पडला आणि एअरलिफ्ट लिव्हर केल्यामुळे तो अवधी जवळपास 950 किलोमीटरचं अंतर हे केवळ 2 तास 10 मिनिटात आपल्याला ते ट्रान्सपोर्ट करणं शक्य झालेलं आहे। धन्यवाद। जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।